सध्या महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झालेला आहे। काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने कपाशीची पाने पिवळी पडत आहेत। अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊया ज्येष्ठ शास्त्रज्ञ व निवृत्त कापूस पैदासकार डॉक्टर संजू पाटील यांच्याकडून। नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या परिस्थितीमध्ये जवळजवळ सर्वच ठिकाणी समाधानकारक आणि चांगला पाऊस होतो आहे। परंतु काही ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पावसाचं पाणी साचून राहिलेलं आहे आणि त्याचा निचरा होत नाही। त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी कापसाचं पीक जे आहे त्याचे पानं पिवळे पडायला लागले आहेत आणि अशा वेळी जास्त पाऊस झाल्यानंतर पाणी साचून राहिल्यानंतर जमिनीत जे आपण अन्नद्रव्य दिलेले असतात किंवा खतं दिलेले असतात त्यांचा निचराही होऊन जातो आणि ते मुळांच्या कक्षेपासून लांब निघून जातं अन्नद्रव्य आणि त्यामुळे सुद्धा पिकावरील पानं जे असतात ते पिवळे पडतात, वाढ काही अंशी थांबून जाते, जमिनीतून अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया जी असते झाडाची ती थांबते। म्हणून सर्वप्रथम जर आपल्या शेतामध्ये पाणी साचलेलं असेल तर त्या पाण्याचा निचरा करून घेणं आवश्यक आहे। जर मोठ्या प्रमाणावर पाणी शेतातून वाहून गेलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये एकरी अर्धी गोणी युरिया या नत्रयुक्त खताची मात्रा द्यावी। त्याचबरोबर जर कापसाचे झाड जास्त पिवळे पडलेले असतील किंवा जास्त प्रमाणात पिवळेपणा आलेला असेल तर त्यासाठी आपण 1.5% युरियाची फवारणी जर केली म्हणजे 15 लिटरच्या फवारणी पंपामध्ये 250 ग्रॅम युरिया घेऊन त्याची फवारणी करणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर 7-8 दिवसानंतर परत 15 लिटरच्या फवारणी पंपात 19-19-19 हे विद्राव्य खत जे आहे ते 80 ग्रॅम घेऊन त्याची जर फवारणी केली आणि अशा प्रकारे आलटून पलटून 2 फवारण्या जर आपण केल्या आणि जमिनीतून अतिरिक्त स्वरूपात जर नत्राची मात्रा जर दिली आणि जमीन वापसा परिस्थितीत आल्यानंतर जर आपण तिथे अंतर्मशागत केली तर नक्कीच हा कापसामधला पिवळेपणा कमी होईल आणि समाधानकारक वाढ कापूस पिकाची होण्यासाठी त्याची मदत होईल। म्हणून अशा प्रकारची उपाययोजना करावी। धन्यवाद।